फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि बघा मग खरं तर आपण फ्री मध्ये ऑनलाइन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन ड्रेस क्लासचा 15वा दिवस। तर बघा मग बोल बोल करतात 14 दिवस झालेले आहेत आणि ह्या 14 दिवसात आपण बरंच काही शिकलेलो आहोत। तर आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी इन शॉर्ट मध्ये आपण याआधी काय काय शिकलेलो आहोत तर ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढचं शिकण्यात तुमची लिंक लागेल। त्याचबरोबर एखादा टॉपिक जर तुमचा मिस झाला असेल तर ते तुमच्या लक्षात देखील येईल। आणि मग खरं तर आतापर्यंतचे सगळे क्लासेसचे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये देते, जेणेकरून तुम्हाला एकाच लिंक मध्ये सगळे व्हिडिओज मिळून जातील आणि जो मिस झाला असेल तर तो तुम्ही तुमच्या टाइम नुसार बघून नक्कीच तो टॉपिक कव्हर करू शकता। सो बघा खरं तर ना मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की आपण काय काय शिकणार आहोत ते त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण एक्स्ट्राच्या अजून ऍड करणार आहेत, जसे जसे तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यानुसार। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट होता तो म्हणजे ड्रेसवरून मापे कशी घ्यायची आणि बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, कारण हे दोनच ऑप्शन असतात कस्टमरकडे सुद्धा ज्यावेळेस ते आपल्याकडे ड्रेस स्टिच करायला येतात। एक तर ते मापाचा ब्लाउज देतात किंवा आपल्याला बॉडी मेजरमेंट घ्यायचं असतं। सो हे दोन्ही पण परफेक्ट कसं घ्यायचं, कुठली मापे लागतात, त्याचबरोबर हे जेवढं काही आहे तर खरं तर मी म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही पॉइंट इम्पॉर्टंट आहे आणि परफेक्ट माप घेणं तितकंच गरजेचं, कारण माप जर परफेक्ट आली तरच आपण पुढचं परफेक्ट असं स्टिच करू शकतो। सो खरं तर यासाठी मी तुम्हाला एकदम परफेक्ट सोप्या पद्धतीने कमीत कमी टाइम मध्ये कुठली मापे घ्यायची आणि कशी घ्यायची हे सांगितलेले आहे। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट होता तो म्हणजे आपण पुढचा कव्हर केलेला आहे तो म्हणजे एक ड्रेस कम्प्लीट स्टिच केलेला आहे। याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग इन डिटेल फॉर्म्युला कॅल्क्युलेशन सहित सांगितलेली आहे। त्याचबरोबर ड्रेसची डायग्राम सुद्धा सांगितलेली आहे आणि बऱ्याच गोष्टी मी वहीमध्ये त्या व्हिडिओमध्ये लिहून ठेवा असं सांगितलेलं आहे। आय होप सो तुम्ही नक्कीच तसं लिहून ठेवत असालच। त्यानंतर मी आपण ड्रेसची पेपर पॅटर्न कसं कट करायचं ते सांगितलं, कारण त्याच्या बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ताई पेपर पॅटर्न पण सांग। सो त्यामुळे ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे देखील सांगितलेलं आहे। एवढंच नाही, त्यानंतर आपण खणाचा छान असा महाराष्ट्रीयन स्टाईल फ्रॉक घेतलेला आहे, संपूर्ण कटिंग स्टिचिंग एकाच दिवसात कंप्लीट केली। त्यानंतर साडीपासून घागरा कसा स्टिच करायचा हे सांगितलं, त्यामध्ये टॉप हा पेप्लन टॉप घेतला आहे म्हणजे फॅन्सी आणि थोडंसं ट्रॅडिशनल टच असा आपण हा घागरा स्टिच केलेला आहे। याचं सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग डिटेल मध्ये मी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण घेतला होता एक फ्रॉक प्लेट्स टाकून थोडा फॅन्सी लुक मधला होता, त्याचबरोबर भरपूर सारा घेर होता आणि खरं तर हा आपण ओढणीपासून स्टिच केलेला आहे। सो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे फॅब्रिक अवेलेबल असेल त्यापासून असा छानसा ड्रेस कसा कटिंग स्टिचिंग करायचा तर हे सहज लक्षात येईल। आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आपण घेतलेला आहे म्हणजे आता स्टार्ट केलेला आहे तो म्हणजे कॉर्ड सेट, ज्याचा आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे। तर बघा मग कॉर्ड सेटचा कशा पद्धतीने डिझाईन करायची, खरं तर हे आधी मी तुम्हाला सांगितलं। म्हणजे एखादी कन्सेप्ट किंवा एखादी डिझायनर ड्रेस जर आपल्या डोक्यात असेल तर तो कसा कटिंग करायचा त्याआधी आपल्याला तो डिझाईन करायचा असतो, म्हणजे त्याची ड्राफ्टिंग करायची असते, डायग्राम मध्ये काढून ठेवावं लागतं, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने नेक डिझाईन असं किंवा कुठलं पण पॅटर्न असेल ते घ्यावं। तर ते मी डिटेल म्हणजे खरं तर महत्त्वाचा पॉइंट पण कव्हर केलेला आहे। तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला कुठल्याही पॅटर्नचा ड्रेस कसा डिझाईन करावा, कसा ड्राफ्टिंग करावा हे सहजच लक्षात येईल। आणि म्हटल्याप्रमाणे मग तो ड्राफ्ट केलेला म्हणजे आपण डिझाईन ड्रॉ केलेला जो काही डिझायनर कॉर्ड सेट होता तो कटिंगला सुरुवात केलेला आहे आणि याआधी आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे। खूप साऱ्या फॉर्म्युला वगैरे सहित मी व्यवस्थित कॅल्क्युलेशन सहित सांगितलं, जेणेकरून तुम्हाला ते फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन फॉलो करून कुठल्याही साईजचा हा कॉर्ड टॉप सहजच कटिंग करता यावी यासाठी आता आपण आज पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत तो म्हणजे कॉर्ड सेट स्टिचिंगला। खरं तर आज मी तुमच्यासोबत बाही डिझाईन शेअर करणार आहे। ही जी काही बाही डिझाईन आहे तर ही ड्रेसवर छान सूट होते, त्याचबरोबर कॉर्ड सेटवर सुद्धा उठून दिसते, थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे। तुम्हाला सुद्धा जर का ड्रेसवर स्लीव्स कशी बनवावी सुचत नसेल तर ही स्लीव्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कॉर्ड सेटवर तर ही अजूनच उठून दिसते आणि खरं तर या बाही डिझाईनमुळे आपला कॉर्ड सेट अजून छान दिसणार आहे। आणि याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असे छान असा डिझायनर ही बाही बनवता येईल। एवढंच नाही तर प्रॉपर फिनिशिंग साईज सुद्धा, तर कॅनव्हास लावून वगैरे ह्या बऱ्याच स्टेप आहेत, हे सगळं आपण अगदी सविस्तर घेणार आहोत। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ड्रेसवर बाही डिझाईन कशी बनवावी ते हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात।
तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही, जी आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. आणि ही जी कापडी लेस दिसते व्हाईट कलरची, तर ती यूज करून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, खरं तर याची बाहीची जी काही घडी होती तर तिने घेतली होती आपण 9 इंच, 1 इंच कमी होते आणि खाली क्रॉस मध्ये आपण एक्स्ट्राचं 1 इंच डिझाईनसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर इथून बाही लांबी आहे 10 आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेत असतो, सो मग ते 10.5 घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि खालच्या साईडला जे काही डिझाईनचं घेतलेलं आहे आपण जवळजवळ 1.5 इंच, तर ते एक्स्ट्राचं आहे डिझाईन बनवण्यासाठी. ठीक आहे. तर बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून ही बाही कटिंग केलेली आहे. इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही बाही आहे तर यासाठी आपण 3 इंचाची कॅप हाईट सुद्धा घेतलेली आहे. सो बघा, मग एक बाही या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला आपण ठेवून घेऊयात, जेणेकरून दोन्ही बाही व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडच्या व्हाव्यात. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये दोन्ही पण स्लीव्ज एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये यासाठी. त्यानंतर बघा, इथून ही जी काही लाईन आहे ना, तर ती इकडच्या साईडला सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊयात. म्हटल्याप्रमाणे 1.5 इंच खाली एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर दोन्ही साईडने इथे मी लाईन ड्रॉ करून घेते. आणि आता आपण डिझाईनच्या कटिंग आणि या बाहीच्या स्टिचिंगला खरं तर सुरुवात करूयात. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला इथे पेपर कॅनव्हास लागणार आहे, जो खाली बॉर्डरला आपल्याला लावायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बाहीला डिझाईन बनवत असतो तर आपण कॅनव्हास पेपर यूज करतो, तर तो असतो पेपर कॅनव्हास. ठीक आहे. सगळ्यात आधी या पद्धतीने फोल्ड करून थोडंसं सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे बॉर्डरला कॅनव्हास पेपर लावायचा आहे. सो तो आता आपण कट करून घेऊयात. त्याचबरोबर दोन्ही पण कॅनव्हास पेपर म्हणजे दोन्ही स्लीवचे आपल्याला इथे सोबतच कटिंग करायचे आहे, जेणेकरून व्यवस्थित दोन्ही पण एकाच लेवलमध्ये रेडी व्हाव्या, कमी जास्त वगैरे व्हायला नको त्यासाठी. ठीक आहे. तर बघा, मग त्याची रुंदी वगैरे किती आहे तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण पूर्ण बाहीला आपल्याला ती पुरली पण पाहिजे यासाठी. सो सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ केलेली आहे सिंपल अशी, आणि त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा, म्हणजे आपल्याला 1 इंचाच्या ह्या पट्ट्या इथे कट करून घ्यायच्या आहे. सो मग मी इथे सिंपल कट करून घेते. किंचितचं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे, तर ते व्यवस्थित कट करून सरळ करून घ्यायचं आहे. बघा, इकडच्या साईडला सुद्धा. ठीक आहे. आणि इथून सेंटर पासून सुद्धा. सो बघा, मग 2 इथे आपण हे बॉर्डर कट केलेले आहेत, तर त्या आता आपण इथे इस्त्री करून थोड्याशा प्रेस करून घेऊयात. त्याआधी ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल एक टीप मारून घेऊयात, जेणेकरून पुढचं करणं आपल्याला इझी जाईल. तर बघा, किंचितच फोल्ड करायचं आहे. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी तेवढंच, खूप काही फोल्ड करायची गरज नाहीये या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा, मग त्यानंतर आता आपल्याला हे या पद्धतीने फोल्ड करून, मी म्हटलं होतं ना की इस्त्रीने थोडंसं प्रेस करायचं आहे, सो तसं करून घ्यायचं. त्याआधी आपण दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा ही बॉर्डर पट्टी लावून घेऊयात. ऍक्च्युली दोन्ही पण स्लीव्स म्हणजे डिझाईन जर असेल ना स्लीव्सला, तर शक्यतो दोन्ही साईडनी सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची, जेणेकरून दोन्ही साईडच्या स्लीव्स व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडच्या होतात, कन्फ्युजन होत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की एक एक जर स्टिच करत बसलं तर बऱ्याचदा काय होतं, दोन्ही पण एकाच साईडच्या होऊ शकतात. सो त्यासाठी बघा, मग इस्त्रीने इथे आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित सेट पण होईल. आणि आपल्या इथे जी काही बॉर्डर आहे कॉर्नरची, तर ती व्यवस्थित फिनिशिंग सहित कडक अशी रेडी होईल, जी आपल्या बाही डिझाईनसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ही इस्त्रीने प्रेस करून घेतल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि आधी मी म्हटल्याप्रमाणे बघा, इकडच्या साईडने पण एक टीप मारायची, जेणेकरून कॅनव्हास पेपर सगळ्याच साईडनी व्यवस्थित पॅक होईल. आणि बघा, कंटिन्यू दुसऱ्या बाहीला पण आपण लगेचच इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. म्हणजे कॅनव्हास पेपर वरच्या साईडने सुद्धा व्यवस्थित इथे पॅक झालेला आहे. त्यानंतर बघा, आता हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर ते एकदा मोजून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला एक छोटीशी पट्टी डिझाईनची रेडी करायची आहे. खरं तर त्यासाठी सुद्धा पेपर कॅनव्हासच लागणार आहे. तर दोन्ही पण स्लीव साठी लागणार आहे, तर दोन्ही पण आपण खरं तर इथे सोबतच कट करून घेऊयात. ते ह्या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे बघा. आणि 3 इंचाची पट्टी आपण इथे खरं तर कट करूयात. 2.5च लागणार आहे, पण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन खरं तर आपण इथे ठेवणार आहोत. आणि बघा, 1 इंचाच्या रुंदीने आपण ही घेतलेला आहे, म्हणजे अर्धा इकडच्या साईडने अर्धा तिकडच्या साईडने, म्हणजे 1 इंचाची पट्टी आपली इथे पूर्ण रेडी होणार आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर ती डार्क केली. आणि पुन्हा दुसऱ्या स्लीव्ह साठी सुद्धा आपण ती बघा फेंट दिसते, तर ती बरोबर ऍज इट इज मार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता हे मार्किंग केलेलं आहे, तर आपण हे कटिंग करून घेऊयात. किंचितचं बघा कडेने मार्जिन ठेवलेलं आहे, तर ते आपल्याला
लागणारच आहे. ठीक आहे, आता ह्या दोन्हींसाठी आपल्याला लागणार आहे जी काही आपण बाही किंवा कुर्ती आहे ना, तर त्याचा कपडा तर 2 लागणार आहे, कारण की ह्या कॅनव्हास पेपरचा छोटासा पॅच रेडी करण्यासाठी आपल्याला अस्तर पण लागणार आहे आणि मेन फॅब्रिक सुद्धा. सो इथे आपण दोन्ही पण एकच यूज करणार आहोत, म्हणून डबल कपडा खाली ठेवलेला आहे, त्यावर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे आणि जी मार्किंग होती ना एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टिप सुद्धा मारून घेतलेली आहे. कंटिन्यू लगेच सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण आपण स्टिच करून घेऊयात. आणि किंचितसं एक लाईन आतून मी टीप घेतलेली आहे, कारण पट्टी जरा जास्त ब्रॉड वाटत होती आणि ती आपल्याला एकदम नाजूकशी छोटीशीच बनवायची आहे खरं तर त्यामुळे. ठीक आहे, आता हे कडेचं एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. हे बघा सेम ह्या पद्धतीने दुसरं पण करायचं आहे. आणि आता हे कटिंग केलेल्या ज्या काही छोट्या छोट्या आहेत ना हे पॅचेस, हे आपल्याला खरं तर इथे सरळ करायचे आहेत. त्यासाठी किंचितसं कानाकोपऱ्यावर कट्स मारायचे आहेत. किंचित आपल्या पॅचला कट्स जाणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि छोट्याशा सिंपल स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आता ही पट्टी आपल्याला इथे सरळ करून घ्यायची आहे. पण लक्ष ठेवायचं आहे की ही जी काही पट्टी आहे ना, तर ही सरळ अशा पद्धतीने झाली पाहिजे की 2 लेअरमध्ये आपण कपडा घेतला होता आणि त्या दोन्ही लेअरच्या आतमध्ये आपला हा कॅनव्हास पेपर गेला पाहिजे. तर बघा मग फायनली आपण हे सरळ करून घेतलेलं आहे. आणि आता इथे कडेने आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तुम्ही दाबटीप नाही दिली आणि त्याला इस्त्रीने प्रेस केलं तरी सुद्धा चालणार आहे, पण मी इथे दाबटीप देऊन घेते जेणेकरून ही पट्टी एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित दिसावी खरं तर यासाठी. ठीक आहे, आणि इथे सुद्धा एक टीप मारून घेते खालच्या साईडला पण. सो सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पट्टी सुद्धा आपण रेडी करून घेतलेली आहेच. आणि आता ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तर बघा बरोबर सेंटर पॉइंटची इथे खरं तर आधी मार्किंग करायची आहे आणि बघा इथे आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे. अशी आली पाहिजे ना, म्हणजे ती आपल्याला आतल्या साईडने लावायची आहे. बघा ते मार्किंग केलेली आहे ना तिथे, आणि तिथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या आतल्या साईडने आपल्याला पट्टी लावायची आहे, जी काही आपली बॉर्डर आहे ना त्याच्या वरती गेली पाहिजे. ठीक आहे, डबल टिप देऊन लॉक करून घेतला आणि आता ही ह्या पद्धतीने फोल्ड होणार आहे. ठीक आहे, आता आपण इथे टीप मारूयात आणि ही टीप मारताना आता ही जी काही कापडी लेस आहे ना तर ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. बघा आणि व्यवस्थित एकसारखं खरं तर, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण एक्स्ट्राची ही लेस लावतो ना तर त्याचं मार्जिन कमी जास्त जर झालं तर लेस वर खाली होऊ शकतं आणि सगळं आपलं पूर्णच बाही डिझाईनचा लुक बिघडू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडतच आपल्याला ही लेस व्यवस्थित इथे पॅक करून घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली किती प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस इथे लावलेली आहे. आणि या लेसमुळे सुद्धा आपल्या ह्या बॉर्डरला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. खालच्या साईडला सुद्धा मी दाबटीप देऊन घेते जेणेकरून ते एकदम प्रॉपर असं रेडी होईल. ठीक आहे, त्यानंतर ही जी काही आपण इथे पट्टी लावलेली होती ना तर ती आता आपल्याला सुई धाग्याने खरं तर इथे पॅक करायची आहे. आणि तिथे एक सिंपल बटन सुद्धा लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बाही अजूनच सुंदर दिसावी यासाठी. तर आता याला 2-3 टाके टाकावे लागणार सुईने. तुम्ही मशीनवर टीप मारली तरी चालेल, पण बटन तर आपल्याला सुईनेच लावावं लागणार आहे. सो त्यामुळे हे सुद्धा मी आता सुई धाग्यानेच पॅक करते. आणि सुईमध्ये धागा होताना आपल्याला 4 पदरी खरं तर इथे जी काही दोरा आहे तर तो ऊन घ्यायचा आहे. दोन्ही पण स्लीव्स इथपर्यंत रेडी झाल्या आणि सोबतच आता दोन्ही पण स्लीव्सला बघा ह्या पद्धतीने सुईने व्यवस्थित टाके टाकून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे सिंपल असं बघा व्हाईट कलरचं जे बटन असतं ना तर ते आपल्याला इथे लावायचं आहे. सो ही जी काही बाही डिझाईन आहे ना खरं तर यामुळे आपली कुर्ती खूप सुंदर दिसणार आहे. खूप सुंदर असं लुक येणार आहे, एकदम मस्त डिसेंट. कारण बऱ्याचदा कुर्तीवर किंवा ड्रेसवर बाही डिझाईन कशी बनवावी ही सुचत नाही. आणि आता सध्या ना कोपऱ्यापर्यंत बाहीचं जरा जास्त ट्रेंड चालू आहे. एक तर स्लीवलेस नाही तर एक तर कोपऱ्यापर्यंत आपण घेत असतो. सो अशा वेळेस कोपऱ्यापर्यंत ही बाही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि यामुळे आपला टॉप म्हणा कुर्ती म्हणा नक्कीच खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो बघा मग दुसऱ्या पण स्लीव्सला मी इथे बटन लावून हे व्यवस्थित पॅक करून घेते. 2-2 टाके टाकले तरी चालेल, कारण मी म्हटल्याप्रमाणे आपण 4 पदरी धागा इथे ओवून घेतलेला आहे, त्यामुळे ते ऑब्वियस खूपच सुंदर असं दिसणार आहे. आणि ते पॅक पण लागलं जाईल, महत्वाचं म्हणजे खूप असं फिनिशिंग विचित्र दिसणार नाहीये. सो बघा मग फायनली ड्रेसवरची खूप सुंदर अशा दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात किती प्रॉपर असं फिनिशिंग सहित झालेलं आहे. तर बघा मग संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश व्यवस्थित, खालचे पॅचेस खालची बॉर्डर लेस कशी लावायची
हे सगळं मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट दोन्ही साईडच्या स्लीव्स कशा रेडी करायच्या यासाठी सुद्धा काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो त्या फॉलो करून बाही बनवा. नक्कीच परफेक्ट अशी बाही तुम्हाला बनवता येईल आणि नक्कीच या बाहीमुळे आपल्या कुर्तीला ड्रेसला खूप सुंदर असं लुक येईल. सो फायनली ती कुर्ती कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि किती सुंदर अशी बाही पण दिसते. खरं तर असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ती बाही घालू ना, म्हणजे ड्रेस पूर्ण, त्यावेळेसच आपल्याला त्याचं लुक लक्षात येणार आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान अशी बाही डिझाईन आपली रेडी झालेली आहे, जी ड्रेसवर खूप उठून दिसेल. आणि खरं तर कॉर्ड सेटवर आपण ही बाही डिझाईन बनवलेली आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग, कॅनव्हास कटिंग वगैरे कसा प्रेस करायचा, कसा तो स्टिच करायचा वगैरे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधले आणि कॉर्ड सेटला खूप छान असं लुक येणारी बाही डिझाईन फायनली तयार झालेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही बाही डिझाईन कटिंग स्टिचिंग करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.